असं म्हणतात की लवकर उठणाऱ्याच्या नशिबात यश लवकर येतं. होय, आजची बुक समरी हेच तर सांगते. सकाळी लवकर उठून स्वतःवर काम करा, जग तुमच्या मागे धावे. जगप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांचे अजून एक प्रेरणादायक पुस्तक 5 AM क्लब. आपले जीवन उच्चतम पातळीवर नेण्यासाठी सकाळी 5 वाजता उठण्याची शिस्त अंगीकारा असा मुख्य संदेश देणारे हे पुस्तक उत्पादकता, एकाग्रता आणि अंतर्गत शांती वाढवण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनक्रम आपल्याला या पुस्तकातून मिळतो. 5 AM क्लबमध्ये शिरण्यापूर्वी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. पुस्तकाची सुरुवात 2 प्रमुख पात्रांबरोबर होते. एका प्रेरणादायी सेमिनारमध्ये एक अयशस्वी उद्योजिका जी जीवनात ताणतणाव आणि आव्हानांचा सामना करत आहे, आणि एक निराश कलाकार जो आपल्या कलेत प्रेरणा गमावून बसलेला आहे. दोघांची भेट एका विचित्र पण अत्यंत श्रीमंत मिलेनियर मिस्टर रिले यांच्यासोबत होते. हा अब्जाधीश त्यांना यशस्वी जीवनाचे रहस्य शिकवण्यासाठी जगभ्रमंतीवर घेऊन जातो. या प्रवासात त्यांना तो द 5 AM क्लबचे रहस्य, 20-20-20 फॉर्म्युला, 4 अंतर्गत साम्राज्य आणि यशस्वी लोकांच्या इतर सवयींबद्दल शिकवतो. 5 AM क्लब पुस्तकातील 20-20-20 फॉर्म्युला हे शिस्तबद्ध दिनक्रमाचं अत्यंत प्रभावी मॉडेल आहे. पहाटे 5 वाजता उठल्यानंतरचा पहिला 1 तास, ज्याला लेखक द विक्ट्री आवर म्हणतात, स्वतःच्या मानसिक, शारीरिक आणि आत्मिक उन्नतीसाठी वापरणे. हा तास 20 मिनिटांच्या 3 भागामध्ये विभागलेला आहे. मूव्ह. पहिली 20 मिनिटे म्हणजे 5 ते 5:20 पर्यंतचा काळ. या वेळेत तीव्र व्यायाम करा. धावा, योगा, जम्पिंग जॅक्स, दोरीच्या उड्या, झुंबा, HIIT वगैरे तीव्र व्यायाम शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन या हार्मोन्सचं प्रमाण वाढवतात आणि त्यामुळे मूड सुधारतो, घाम येतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, ऊर्जा वाढवतात आणि आपल्या दिवसासाठी उत्साह तयार होतो. रिफ्लेक्ट. 5:20 ते 5:40. 5:20 ला व्यायाम झाल्यानंतर तुम्ही 5 मिनिटे शांतपणे बसून ध्यान करा. स्वतःशी संवाद साधा. नंतर डायरीमध्ये लिहा, आज मी काय साध्य करू इच्छितो. 3 कृतज्ञतेच्या गोष्टीही लिहा. ध्यान किंवा मेडिटेशन, जर्नलिंग, प्रार्थना, दिवसाचं नियोजन, श्वासोच्छवासाची साधना यामुळे मानसिक स्पष्टता, शांतता आणि आत्मविश्वास मिळतो. शेवटचे 20 मिनिट म्हणजे 5:40 ते 6 पर्यंतचा काळ ग्रो. या वेळेमध्ये स्वतःची वैचारिक आणि बौद्धिक वाढ करा. नवीन ज्ञान मिळवा. पुस्तके वाचा, ऑडिओ बुक ऐका, ऑनलाईन कोर्स घ्या, पॉडकास्ट ऐका. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल, या 20-20-20 फॉर्म्युलाचा उद्देश तरी काय? लक्षात ठेवा, मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रो हे 3ही भाग एकत्र आपल्या दिवसाचा पाया मजबूत करतात. तुम्ही तुमचं सर्वोत्कृष्ट रूप सकाळच्या या 1 तासात घडवू शकता. सुरुवातीला कठीण वाटेल, पण 21 ते 30 दिवसात तुम्हाला स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल जाणवतील. हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल. यानंतर मिस्टर रिले त्या दोघांना हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉलची माहिती देतात. रॉबिन शर्मा म्हणतात की कोणतीही नवीन सवय अंगीकारण्यासाठी एकूण 66 दिवस लागतात. हे 66 दिवस 3 मुख्य टप्प्यात विभागले जातात. डिस्ट्रक्शन फेज. पहिल्या 22 दिवसात जुनी सवय मोडावी लागते आणि नवीन सवय अंगीकारावी लागते. सुरुवात करताना तुमचा मेंदू, शरीर, मन हे प्रतिकार करतात. तुम्हाला कंटाळा, थकवा, उत्साहाचा अभाव अनुभवायला मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी 5 वाजता उठायची नवीन सवय लावताय तर पहिल्या 22 दिवसात शरीर थकल्यासारखं करेल. अलार्म स्नूज करावासा वाटेल. पण मंडळी, हीच तर परीक्षा आहे. दुसरा फेज आहे इन्स्टॉलेशन फेज. पुढच्या 22 दिवसांमध्ये
ही सवय थोडी थोडी स्थिर व्हायला लागते. या काळामध्ये सवय अजूनही स्वाभाविक वाटत नाही, पण आपण ती सवय लावतो आहोत हे आपल्या लक्षात येतं. मानसिक संघर्ष सुरू असतो. करावं की नको, करावं की नको, पण तरीही आपण ते करत राहतो. उदाहरणार्थ, 5 वाजता उठण्याची सवय अजूनही आव्हानास्पद वाटत असली तरी काही दिवसांपासून ती सवय तुमच्या वेळापत्रकाचा भाग बनायला लागते आणि तुम्ही ती जाणीवपूर्वक पाळू लागता. आता येतो थर्ड इंटिग्रेशन फेज. शेवटच्या 22 दिवसांमध्ये ही सवय तुमच्या नैसर्गिक जीवनशैलीचा भाग बनते. मेंदूने ही सवय आता स्वीकारलेली आहे. तुम्हाला ती सवय करावी लागत नाही, तर ती आता स्वतःहून घडायला लागते. उदाहरणार्थ, 5 वाजता उठण्याची ही सवय तुम्हाला आता नॉर्मल वाटू लागते. आता अलार्मची गरजच लागत नाही. तुमचं शरीर वेळेत जागं होतं. लक्षात ठेवा मंडळी, सवयी लहान असतात पण त्याचे परिणाम मोठे असतात. पुढे मिस्टर रिले त्या दोघांना अंतर्गत साम्राज्याचे 4 स्तंभ सांगतात. खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर पुढील 4 गोष्टींवर काम करणे आवश्यक असते. 1. माइंडसेट. तुमचे विचार आणि विश्वास सकारात्मक आणि तुमची मानसिकता विकासाभिमुख ठेवणे. 2. हार्टसेट किंवा तुमचे भावनिक आरोग्य. नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे, या भावनांना मैत्रीपूर्ण पद्धतीने सामोरे जाणे, तसेच आयुष्यामध्ये कृतज्ञता, प्रेम यांसारख्या भावना जोपासणे. या गोष्टी तुमचे भावनिक आरोग्य सक्षम बनवतात. 3. हेल्थ सेट किंवा आरोग्य सक्षमता. तुमचे शारीरिक आरोग्य, योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे याचा हेल्थ सेटमध्ये समावेश होतो. 4. सोल सेट, आत्मसक्षमता. तुमचे आध्यात्मिक आरोग्य, ध्यान, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि आपल्या जीवनाच्या सर्वोच्च उद्देशाशी जोडले जाणे म्हणजे सोल सेट. शेवटी लेखक तंत्रज्ञानाचा अतिवापर किंवा डिजिटल डिस्ट्रॅक्शन आणि त्यामुळे होणारे नुकसान यावर भर देतो. यशस्वी होण्यासाठी लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले जाते. मुख्य कामाला कायम प्राधान्य द्या. व्यत्यय घालणाऱ्या गोष्टी नेहमीच टाळा. तुमची जीवनशैली जमेल तेवढी सोपी ठेवा. या सर्व गोष्टी शिकल्यानंतर कथेतील पात्रांमध्ये हळूहळू बदल घडून येतो. ते 5 AM क्लबच्या जीवनशैलीचा स्वीकार करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलही दिसायला लागतात आणि शेवटी स्टोन रिले त्यांचा वारसा या दोघांवरती सोपवतो. तर मंडळी, 5 AM क्लब आपल्याला पुढील महत्त्वाचे धडे शिकवते. लेखक सांगतो की महान लोक जगापासून अलिप्त राहून स्वतःवर काम करतात आणि म्हणूनच ते महान बनतात. दिवसाची सुरुवात कशी होते त्यावर तुमचा संपूर्ण दिवसाची दिशा ठरते. सकाळी उठून स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःचं आयुष्य घडवणं होय. शिस्त हीच खरी मुक्तता आहे. आनंदासाठी स्वातंत्र्य हवं असतं, पण यशासाठी शिस्त हवी असते. शिस्त पाळणं म्हणजे आपल्याला हवे असलेले आयुष्य स्वतः तयार करणं. 5 ते 6 हा विक्ट्री अवर किंवा विजयाचा तास आहे. त्यामध्ये तुम्ही 20 मिनिटं एरोबिक व्यायाम, 20 मिनिटं ध्यान आणि 20 मिनिटे एखादं पुस्तक वाचलं तर 30 दिवसात तुमची ऊर्जा, मनःशांती आणि ज्ञान या 3ही गोष्टी स्पष्टपणे वाढलेल्या दिसतील. सर्वांगीण यशासाठी खालील 4 गोष्टींमध्ये समतोल हवा. माइंडसेट, विचार सकारात्मक ठेवा. हार्ट सेट, भावनिक आरोग्य जपा. हेल्थ सेट, शारीरिक आरोग्य सुधारा. सोल सेट, आत्म्याशी संपर्क ठेवा. सवयींमध्येच यशाची बीजे पेरलेली असतात. दररोजचे छोटे निर्णय आणि कृती तुमचं भविष्य ठरवतात. नियमित आणि शिस्तबद्ध सवयी तुमच्या आयुष्याला आकार देतात. उदाहरणार्थ, रोज 10 पाने वाचणं ही छोटीशी सवय एका वर्षात 12 ते 15 पुस्तके वाचण्या एवढी मोठी बनते आणि तुमच्या ज्ञानात प्रचंड वाढ करते. डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहा. फोन, सोशल मीडिया, सततचे नोटिफिकेशन हे तुमच्या
सर्जनशीलतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. जर तुम्ही सकाळचे पहिले 90 मिनिटे फोन आणि ईमेल न पाहता कामावर लक्ष दिलं तर त्या वेळात तुम्ही दिवसभरा इतके काम कराल आणि त्याची गुणवत्ता दुपटीहून अधिक असेल. कोणतीही सवय अंगीकारण्यासाठी 66 दिवस लागतात. 5 वाजता उठण्याची सवय सुरुवातीला कठीण जाईल, परंतु 22 दिवसानंतर ती थोडी सहज वाटेल आणि 66व्या दिवसाला ती तुमचा नैसर्गिक भाग बनून जाईल. शेवटी एकच वाक्य: तुमची सकाळ तुमच्या मालकीची करा, तुमचं आयुष्य उंचवा. मित्रांनो, 5 AM क्लब केवळ सकाळी उठण्यासाठी नाही, तर जीवन बदलण्यासाठी आहे. उत्कृष्ट दिनक्रम हे यशस्वी लोकांचे गुपित आहे. प्रत्येक सवय आपले भविष्य घडवणारी आहे. ही एक शिस्त, दृष्टिकोन आणि नवनिर्माणाची प्रक्रिया आहे. जो कोणी हे शिस्तबद्ध दिनक्रम अनुसरेल तो स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणेल. पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा सारांश कोणालाही प्रेरणा देणारा आहे. स्वतःच्या आयुष्यात सकाळी उठून काहीतरी मोठं घडवण्याची जाणीव करून देणारा आहे. या समरीमधला कुठला पॉइंट आपल्याला आवडला हे नक्की सांगा. आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास आपल्या जीवलगांना नक्की शेअर करा. तयार आहात का सकाळी 5 वाजता उठून स्वतःचं जीवन बदलायला?